कशी करायची हे कळत नव्हतं, कोणी नव्हतं बरं का. हे सगळं मोकळं होतं आणि त्याला सृष्टी कशी करायची ती कळे ना. मग त्याला कोणीतरी जोडीदार पाहिजे असतो नाही का. मग जोडीदाराशिवाय होत नाही आणि म्हणून त्याने विनंती केली. पै सृष्टीच्या उपक्रमापूर्वी गा विरक्तमा वेडा ऐसा ब्रह्मा ऐकला होता. ना माझी ईश्वरा ते ओळखू शके, नाही सृष्टी करू शके, तो थोडू केलाय के नामे जीवी. मग हे जे ओतप्रोत भरलेलं ब्रह्मतत्व आहे त्याने हंसाचं रूप घेतलं आणि ब्रह्मदेवाच्या कानामध्ये जो नाममंत्र सांगितला आणि त्या नामाच्या आवर्तनातून ही सृष्टी तयार झाली. ज्ञानेश्वरी वाचा, माझ्यावर भरोसा नसेल ज्ञानेश्वरीत वाचायचं, कारण तस्मात शास्त्र प्रमाण. त्याच्यातून सृष्टी निर्माण केली, मग तुम्हा आम्हाला जन्म घातला गेला. मग ज्याच्यातून सृष्टी निर्माण झाली ते मूळ आहे आणि ते मूळ गुरुने शिष्याकडे दिलं, शिष्याने शिष्याकडे दिलं, असं करत 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 जी परंपरा तयार झाली तिथूनच तुम्हाला फक्त ते ज्ञान मिळेल. अवांतर महाराजांकडे जाऊन तुम्हाला हे ज्ञान मिळणार नाही. तुम्ही म्हणताल आमच्या गावामध्ये लागेल तेवढे महाराज आहेत, आमच्याकडे हा संप्रदाय आहे, स्वाध्याय आहे, सहदेव आहे, ब्रह्मकुमारी आहे, अनेक ठिकाणच्या बैठकी आहेत, कार्यक्रम आहेत, अनेक महाराज येतात, कीर्तन सांगतात, प्रवचन सांगतात, सगळं बरोबर आहे. गीता आणि भागवत एकच आहे, त्याच्यातलंच सांगतील, वेगळं काही सांगणार नाही, पण अनुभव नाही आणून देणार. कारण त्यांचंच मीटर जोडलेलं नाही तर तुमचं कुठून जोडून देतील नाही का. कनेक्शन घ्यायला तुम्हाला त्यांना स्वतःलाच पाहिजे ना अनुभूती, कारण अनुभव आल्या अंगात ते जगात येत असे. स्वतः सांगणाराला अनुभव पाहिजे तेव्हा तो इतरांना देतो आणि त्याला स्वतःला अनुभव नसेल तर तो इतरांना देऊ शकत नाही. मग आमच्या वाट्याला तेच येतात, आम्ही त्यांचीच कीर्तन प्रवचन ऐकतो, त्यांच्याच सानिध्यात राहतो, आपलं काहीच चालत नाही. आता तुमच्या गावात सप्ताह असला तरी तुम्ही गावचेच राहणारे गावकरी, वर्गणी तुमचीच, तुम्ही वर्गणी पण देणार, सप्त्याला जाणार, कीर्तन ऐकणार, जीवन येणार. पण तुम्ही जर म्हणले ना आमच्या महाराजाचं कीर्तन घ्या, नको आम्हाला नाही चालत. आणि म्हणून सप्त्यामध्ये ही कार्यक्रम चालणार नाही. खरं ज्ञान नामदेवाचं कीर्तन सुद्धा लोकांना आवडलं नाही. नामदेव महाराज अगोदर कीर्तन करत होते तर लोकांना खूप आवडायचं ते कीर्तन, कारण ते व्यावहारिक जगतातलं होतं. पण ज्या वेळेला त्यांनी नंतर विसोबा खेचरांकडनं शरणागती केली, अनुग्रह घेतला आणि त्यांचा विषय बदलला, मग त्यांचं कीर्तन व्हायला लागल्यानंतर लोकांना ते आवडे ना. लोक म्हणायला लागले, हे असं काय कीर्तन सांगतात, ते आम्हाला काहीच कळत नाहीये. याच्या अगोदर सांगत होते ते आम्हाला कळत होतं. त्यांनी एकच सांगितलं, तुमचं कीर्तन काही आम्हाला पटत नाही, आम्ही काही तुमचं कीर्तन ऐकायला येणार नाही, जा म्हणे तिकडे देवळाच्या मागं. कोणाला? ज्या महात्म्याने अवतार घेतला त्याला. तर तुमची आमची गत का होणार नाही, त्याला घाबरायचंय काय. अरे बैठकी बसवा, घरात बसवा, 10 लोक बोलवा, नुसतं चहा पाणी करा, नका जेवायला देऊ आम्हाला, आम्ही घरचे डबे बांधून आणू, इथपर्यंत आमची तयारी आहे. पण एकेका जीवाचा उद्धार करा, अजून कोणती तळमळ सांगायची तुम्हाला. हा, आपल्याला जर नुसता पैशाचाच प्रश्न पडत असेल, इतके पैसे मी आणून कुठून, माझा खर्च होईल कसा. पैसा म्हणजे सर्वस्व नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आता खटकन काही झालं ना, दवाखान्यात गेलं तर डॉक्टर म्हणतो 20,000 रुपये बिल आलं. तुम्ही म्हणतात थोडं 1,000 कमी घ्या डॉक्टरला, वकिलाला. मग इथंच का चालतं, आमचं सगळं इथंच येऊन अडतं. मी काय करून कसं करू, काय करून, हाच मंत्र पाठ केला, काय करून कसं करू. काही लागत नाही हो. अरे 10-12 लोक बसवा तुम्ही असे, आणि या बैठकीतनच लोक तयार होतात. भगवंताने अर्जुनाला रणांगणावरती ज्ञान सांगावं युद्धाच्या वेळेला, आणि आपल्याला घरात सांगता येणार नाही. अरे तुम्ही बोलवा 10-12 लोक आणि बसल्या जागी कार्यक्रम उद्या नाही, त्याच्यात लोक घडले तर आपलं पण नाव दुसरं. कीर्तनातनं माणसं घडत नाही, ते फक्त कीर्तन पाहायला आलेले असतात, ऐकायला नाही. मग कीर्तन पाहायचंय का ऐकायचंय? ऐकायचंय ना. लोक पाहायला येतात कीर्तन, मग ऐकल्यानंतर कानात घुसावं का नाही घुसावं. आता जर तुम्हाला कोणाला एखाद्याने शिवी दिली घाणेरडी विनाकारण, मग घाणेरडी शिवी दिल्यानंतर किती वेळात परिणाम झाला तुमच्यावर? काय झालं? शिवी ऐकल्यावर काय झालं? डोळ्यातलं पाणी आलं, राग आला, संताप झाला. आतून झाला का बाहेरून झाला? नाही, फक्त वरवरच झाला, संताप आतमध्ये नाही झाला.
अरे संतापातून, रागातून, द्वेषातून, भूकातून, मत्सरातून, तहानातून, सगळं आतून आहे. मग भक्ती आतून का बाहेरून? आमची चालली वर माया रड ग बाया. कुठेतरी एकदा चहाडी कुंकू वाहिले, टोपलीभर फुलं वाहिले, उदबत्ती लावली, कुठेतरी देवा ओवाळला, लक्ष सगळं दुसरीकडेच असतं. झाली आमची देवपूजा, संपलं काम. हा, देवाला आंघोळ घालणारे तुम्हीच, जीव घालणारे तुम्ही. का बरं? त्याला काही येत नाही काय? आणि त्याच्यामुळे तुम्ही जिवंत हेच तुम्हाला माहित नाही. तुम्हाला माहित नाही तुमच्या हृदयामध्ये देव आहे इथपर्यंत मान्य आहे ना तुम्हाला? आपल्याजवळ देव आहे. मग देव आहे कुठं? हृदयात आहे ना. हृदयाच्या आत आहे ना. मग तो जर हृदयाच्या आतला देव जर तुम्हाला अनुभवायचा असेल किंवा पाहायचा असेल, पाहायला सुद्धा दृष्टी आहे, पण ज्ञान दृष्टी आहे. चर्म दृष्टीने नाही दिसत तो. साधू संतांनी पाहिला, पण ज्ञान दृष्टीने पाहिला. पाहिला पाहिला देवांचा देव, पिटला संदेह निमाले तुझी सोड. माझ्यातलं द्वैतच निघून गेलं मी त्याला पाहिल्यानंतर. पण कोणत्या दृष्टीने पाहिला? ज्ञान दृष्टीने पाहिला. पण ती ज्ञान दृष्टी कोणाकडे? सद्गुरूंकडे आहे. सद्गुरू ती ज्ञानदृष्टी तुम्हाला देतात. सद्गुरू नाईके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मज, माझे सुख मज दाविले डोळा, दिदली प्रेम कळा ज्ञानमुद्रा. माझ्यातलं सुख मला दाखवतात, बाहेरचं काही देत नाहीत सद्गुरू तुम्हाला. तुमच्याच जवळचं सुख तुम्हाला दाखवतात. मग देव जर आतमध्ये आहे तर आतला मार्ग बाहेर पाहिजे का बाहेरचा मार्ग पाहिजे? आपण देवळात जातो, सत्यनारायण करतो, होम हवन करतो, व्रत वैकल्य करतो, उपास तापास करतो, हे बाहेरचे मार्ग आहेत. आणि हे मला ज्ञानेश्वरीत कुठं लिहिलेले ते दाखवा, माझी इस्टेट घेऊन टाका तुम्हाला. की त्याच्याबरोबर मध्ये लिहिलेलं आहे की सत्यनारायण घाला, उपास करा, पंढरपूरची वारी करा, 1 महिना पायी जा, घरादारावर तुळशी पत्र ठेवा, घरातली बायका पोरं सोडून द्या, भगवे कपडे घाला, संन्यास पत्करा, व्रत वैकल्य करा, मोठमोठाले होम करा, डबेचे डबे तूप नासा. असं जर त्याच्यात सापडलं तर मला कोणी पण आणून दाखवायचं. आहे ज्ञानेश्वरीत. म्हणजे ज्ञानेश्वरीत नाही, जे भागवतात नाही ते का करतात? ते करायला अलाउड नाहीये, कारण ते करायलाच सांगितलेलं नाहीये. डॉक्टरनी जी गोळी लिहून दिली तीच तुम्हाला घ्यावी लागेल. नाही बा आता मला नाही ती आवडत, मी दुसऱ्याचं आणून खाते, जमल का? नाही मग मला कॅन्सर झाला, मग मी डोक्याच्या गोळ्या खाईन, डोकं दुखतं मी पोटाच्या गोळ्या खाईन, जमल का? नाही ना हो. अहो पायाला झाला नारून त्याला बांधायला कापरू, तिथे बियाचेच काम आहे, बिबाच ठेचून लावावं लागेल. तुकाराम महाराज म्हणतात किती जरी दिसला म्हणून त्याला गळ्यात नाही बांधायचा. विंचू दिसला म्हणजे गळ्यात बांधून चालेल का? नाही. त्याला देवाला पुजावं लागेल का? नाही. समोरचा चुकीचं सांगतोय, समाजाची दिशाभूल करतोय, समाजाला अंधश्रद्धेत घालतोय, त्याला ताबडतोब ठेचून काढला पाहिजे तिथे. कारण ऐकणाऱ्यापेक्षा सांगणारा हुशार पाहिजे. शाळेतले विद्यार्थी हुशार पाहिजे का गुरुजी हुशार पाहिजे? असंच गुरुजीचा पगार चालू आहे. गुरुजीचा पगार चालू आहे. तुमच्या प्रत्येकाच्या गावामध्ये सप्त्यामध्ये बिदागी विचारून या किती आहे? 40,000, 50,000, 60,000 एका कीर्तनाचा रेट आहे. आणि तो अभंग कुणी लिहिलेला आहे? तुकाराम महाराजांनी लिहिलेला आहे. मग तुकाराम महाराजांनी जर एवढे अभंग लिहिले, 4,000 अभंग केलाय, आपण कधी विचारलंय कधी समाजाला? विचारलं कधी गावकरी लोकांना? विचारलं कधी पंच कमिटीला? आपल्यामध्ये ते धाडस आलं पाहिजे. आणि आपण जर लोकांवरती चाललेला अन्याय पाहत असेल तर आपल्यासारखं पापी कुणी नाही. कारण आपल्याला खरं कळालेलं आहे. मग खरं कळाल्यानंतर आपण डोळे झाकून उपयोग नाही. आपले डोळे उघडलेत आता. कुत्र्याच्या पिल्लाचे डोळे 7 दिवसानंतर उघडे होतात. लगेच ते भोगा करायला लागतं. मग सद्गुरूंनी आपल्याला जी ज्ञानदृष्टी दिली आहे आणि ती ज्ञानदृष्टी दिल्यानंतर आपल्याला जो भगवंत अनुभवायला मिळालेला आहे, तिथे आपण गप्प बसून चालणार नाही. काय होणार आहे? होऊन झाले तर झाले भांडणं, झालं तर झाला वाद, तो तर सगळीकडेच होत असतो. तो झाल्याशिवाय लोकांपर्यंत हा विषय जाऊन पोहोचत नाही. तुम्हाला हे उघड्यावर दाखवावं लागेल तुमच्या दुकानात काय माल येतो, कोणती अष्टसात्विक भाव होतात, कोणची अवस्था होते. तो माणूस चिंतनाला बसवावं लागेल. भर कीर्तनात ठेवा, सप्त्यात ठेवा. आणि त्यांनी चिंतन करत असताना ज्या वेळेला त्याला ती तशी स्थिती होईल, आता मगाची दोघी चौघींना झाली,
अशी स्थिती होईल त्यावेळेला सगळ्या सप्त्यातले लोक विचारायला सुरुवात होती, हे काय झालं, हे काय झालं, हे काय झालं. ही खरी भक्ती आहे. नुसते उदबत्त्या ओवाळणं म्हणजे खरी भक्ती नाहीये. उदबत्ती आणता ती तुमच्या चॉईसची आणता तुम्ही. चाफ आणायचा का, मोगरा आणायचा का, गुलाब आणायचा. देव नाही सांगत माझ्या आवडीची आण. सांगितले कधी देवाने? देवच कळला नाही आम्हाला हो. देव कळला नाही पण भक्ती करायचा सपाटा चालू आहे. अरे या डोळ्यावरती पढळ आलं, डोळ्यातलंच पाणी डोळ्यामध्ये गोठलं, त्याचा मोतीबिंदू झाला, आवरण आलं, डोळ्याला दिसायला तयार नाही. मग आता कोणत्या डॉक्टरकडे जायचं? मणक्याच्या का कानाच्या का हाडाच्या? डोळ्याच्या. जे दुखतंय त्याच्यात जावं लागेल नाही का? मग तुम्ही डोळ्याच्या डॉक्टरकडे गेल्यानंतर तो काय करतो? डोळ्याचा डॉक्टर काय करतो? तुमचे डोळे तपासतो ना. डोळे तपासल्यानंतर एक चिठ्ठी लिहून देतो, डोळ्याचा नंबर लिहून देतो ना. मग तो नंबर म्हणजे चष्मा आहे का? नाही. मग तो जो नंबरचा कागद लिहून दिलेला आहे तो जर असा कपाळा याला लावून घेतला मस्तपैकी डोळ्याला तर किती छान दिसेल नाही का? मग काय करावं लागेल? तो कागद घेऊन कुठं जावं लागेल? कुठं? चष्म्याच्या दुकानात. चष्म्याच्या दुकानात गेल्यानंतर त्याच्या पुढे ते कार्ड ठेवावं लागेल. मग ते झाल्यानंतर लगेच चष्मा बनवतो का तो? काय करतो पुढं? या फिरून पारून मी असं नसतं, ते मॉडेल घालतो, प्रत्येक काच कोचून पाहतो त्याच्यामध्ये नाही का? आणि मग जी सूट होते मग तुम्हाला स्पष्ट दिसायला लागतं. मग तुम्ही सांगता हा आता छान दिसतं. मग त्या नंबरचा चष्मा बनवला जातो. बरोबर आहे ना? आता कसं काय दिसायला लागलं? दिसत नव्हतं म्हणून डॉक्टरकडे गेलते ना. मग पाहायचं काम डोळ्याचं आहे का चष्म्याचं आहे? पाहायचं काम, शब्द नीट लक्षात घ्यायचे. पाहायचं काम डोळ्याचं आहे का चष्म्याचं आहे? डोळ्याचं आहे. पण तेव्हा दिसत होतं का? नाही. पण आता चष्मा घातल्यानंतर दिसायला लागलं. काय भानगड? पाहायचं काम डोळ्याचं आहे पण डोळ्यांना दिसायचं बंद झालं म्हणून डॉक्टरकडे गेलो आणि त्यांनी चष्म्याचा नंबर दिला आणि चष्मा लावला आणि आता दिसायला लागलं. काय केलं डॉक्टरनी? याच्यावरचं आवरण काढलं. आणि हा शोध ज्ञानेश्वर महाराजांनी लावलाय, ज्ञानेश्वरीत लिहून ठेवलाय. माझ्या निवृत्तीनाथाच्या कृपेने भ्रांतीचे पडळ गेले तर भ्रांतीचे पडळ काढले. भ्रांत झाली आपल्याला की देव कुठे आहे, देव कुठे आहे. मग देव कुठे आहे तर हा शोधायची गोष्ट नाहीये, तो तुमच्यातच आहे. पाण्यावरती शेवाळ आलेलं पाहिलं असेल तुम्ही. पाणी आहे ते ओढ्यातलं नालेतलं कुठंतरी साठलेलं, पण सूर्याचे किरण त्याच्यावरती पडतात आणि सूर्याचे किरण पडल्यानंतर ते पाणी त्याच्यावरती आपोआप शेवाळ तयार होतं. बरोबर आहे ना? कुठून आणलं का तुम्ही विकत? नाही. पाण्यापासून पाण्यावरती शेवाळ बनलं आणि पाणी झाकून टाकलं. झाकलं ना. एवढं मोठं तळ आहे आणि जवळून एक जण चाललेला आहे आणि त्याला खूप तहान लागलेली आहे आणि तो म्हणतो तहान लागली आहे पाणी नाही, तहान लागली आहे पाणी नाही. पण इथं एवढं मोठं पाणी तरी दिसतंय का? नाही दिसत. सगळं शेवाळाने झाकून टाकलं. पण एका सज्जनाने सांगितलं, भाऊ हे हात येत नाही याचा वापर कर आणि ते शेवाळ बाजूला कर. त्याने बाजूला केलं, लगेच खाली पाणी तयार. पाणी तयार होतं ना. पाणी कुठे गेलं होतं का? पाणी वस्तू तयार आहे, दिसण्याची दृष्टी तुमची तयार आहे, पण त्याच्यावरती जे आवरण आले ते काढायचे. आणि म्हणून त्यांनी ओवी लिहिली, भ्रांतीपासून हिरतले गुरु वाक्य म्हणत उतले. गुरूंचं वाक्य मिळालं पाहिजे, ते कानावर पडलं पाहिजे. कानात पडल्यानंतर ते आतमध्ये गेलं पाहिजे आणि आतमध्ये गेल्यानंतर त्याचा परिणाम व्हायला पाहिजे. जसं शिवी आतमध्ये गेल्यानंतर परिणाम झाला तसं ते गुरूंनी दिलेलं जे महावाक्य आहे त्याचा परिणाम आपल्यावरती व्हायला पाहिजे. आणि तो परिणाम होतो. मनुष्य हसतो, रडतो, अंगावरती काटा येतो, घाम येतो, कंठ सद्गदित होतो, नेत्र अर्धोन्मिलित होतात आणि वाचा कुंठित होते. हे 8 प्रकारचे भाव जागृत होतात आणि हे झाल्याशिवाय भक्ती होत नाही. जसं मूल झाल्याशिवाय त्या बाईला मातृत्व प्राप्त होत नाही, तिच्या जीवनाला किंमत नाही, तसं ही स्थिती झाल्याशिवाय साधू संतांनी मान्यता दिलेली नाहीये. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कृतकृत्य झालो, इच्छा केली ती पावलं. मी कृतार्थ झालो जीवनामध्ये. नाथ महाराज म्हणतात,
एका जनार्दनी ऐसे अष्टभाव उत्पन्न होता देव कृपा करी. हे भाव झाले तयार आणि म्हणूनच माझ्यावरती देवाने कृपा केली. देवा